नमस्कार मंडळी, छोगत आहे मम्मीने पराठा नाही बनवतात. नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे स्वाती व्लॉग. शुभ सकाळ. दुपारच्या जेवणामध्ये मी बनवणार आहे आलू पराठा. तर व्हिडिओला असंच कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ स्किप न करता. मिनी व्लॉग आता माझी अंघोळ झाली. आता माझी काका येणार आहे. आपले दाखवते नंतर आता मी आपला पराठा दाखवते. मंडळी छोगत आहे मिनी व्लॉग मध्ये. आता मम्मा मला पराठा बनते. माझी मम्मा छान मम्मा पराठा बनते. बघा इथे ये मिरची बटाटा इथे मम्मा साम इथे मम्मा ये बनते पराठा. इथे बोटले ओके. चला तर मग मी आता गरमागरम पराठे बनवून घेते. आलू पराठा. पराठा बनवताना शिवची इथं चालू होती गडबड. मला ब्लॉगिंग करायचं त्याच्यामुळे मी त्याच्याकडे दिलं. तो ब्लॉगिंग करण्यासाठी खूपच मस्त केलं आहे त्याने ब्लॉगिंग. चला तर मग मी आत्ता पटापट पराठे बनवून घेतले त्याच्यानंतर आणि त्यानंतर शिवला खायला दिले. छोगत आहे मम्मीने पराठा नाही बनवतात. पप्पा येणार. पप्पा पण पराठा खाणे, मम्मा पण खाणार पराठा. गुड. थँक्यू. हॅलो फ्रेंड्स, आत्ता संध्याकाळचे वाजलेले आहेत 5. तर आमचा आज एक फ्रेंड येणार आहे. तर आम्ही आज चिकन बिर्याणी बनवण्याचं ठरवलेलं आहे. साठी लागणारं सर्व साहित्य आम्ही आत्ताच बाहेर जाऊन घेऊन आलो. चिकन, राईस. तर चला तर मग व्हिडिओ स्किप न करता. फ्रेंड आलेला आहे. आम्ही आणि तो हैदराबादला बरोबरच होतो आणि आत्ता तो पण मालदीवमध्ये आहे. तर तो आमच्या रूमवर आलेला आहे कारण की तो एक दीड महिना इंडियात गेला होता. त्याला येऊन आता तरी 15-20 दिवस झाले आणि त्याच्यानंतर तो आमच्या रूमवर आलेला आहे. आणि आत्ता तो अधूनमधून ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसलच. तो फ्रेंड्स कमी आणि फॅमिली मेंबर जास्त आहे. सब ठीक है ना? मेरे को मराठी नहीं आता. मैं अभी यहाँ आया हूँ कैलाश के घर पे. हम इधर ही मालदीव में काम करते हैं, साथ में काम करते हैं एक ही कंपनी में. तो कभी कभी मेरा इधर आना होता है इस हीरो के कारण. शिव आहे का? आज स्पेशली मैं शिव से मिलने के लिए आया हूँ. काय शिव, काय बघते? चला तर मग या ठिकाणी आपली चिकन बिर्याणी तयार झालेली आहे. त्याचबरोबर इथं रायता. मस्त असा खमंग वास येतोय बिर्याणीचा. चला तर मग आम्ही आत्ता जेवण करून घेतो आणि बोलते. तुमचं जेवण झाल्यानंतर मी भांडे किचन आवरून घेतले आणि आमचा फ्रेंड आत्ताच गेला आहे. तर बिर्याणी खूप मस्त झाली होती. रेसिपी शेअर करणार होते पण झाला होता, त्यामुळे तुमच्याबरोबर बिर्याणीची रेसिपी शेअर केली नाही. नेक्स्ट टाईम जेव्हा यावेळेस तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करेल. चला तर मग आत्ता या व्हिडिओला मी इथेच एंड करते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.